नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावा आणि मनाला तृप्ती देणारं ताकतव कसं बनवायचं ते आज आपण या स्वयंपाकघरात पाहणार आहोत. चला तर मग आजच्या या छान अशा रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 4 वाटी ताजं गोड ताक घेतलेलं आहे. ताकतव बनवण्यासाठी ताक आंबट नसणे गरजेचे आहे. एका पातेल्यामध्ये 4 टीस्पून साजूक तूप घालूया. फोडणीसाठी तेलाचा वापर न करता तुपाचाच वापर करा, छान लागतं. तूप वितळलेलं आहे. जर तूप फार कडक गरम झालेलं असेल तर गॅस बंद करायचा आहे, अन्यथा आपली फोडणी करपेल. पाव टीस्पून हिंग, पाव टीस्पून जिरे घालूया. आता याच्यामध्ये दुसरे काही घालायचं नाही आहे. गॅस बंद करूयात. 5 ते 7 सेकंद हलवून घेऊयात. तयार केलेली फोडणी आपण आता ताकामध्ये घालूया. थोडीशी साखर, चवीप्रमाणे मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हलवून घेऊयात. साखर आपली विरघळली पाहिजे. 5 मिनिटात तयार झालेलं आहे आपलं ताकतव. आता हे ताकतव तुम्ही नेहमीच्या जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी फक्त पिण्यासाठी पाण्याचा वापर न करता या ताकतवचा घोट घेऊ शकता. पचायला उत्तम आणि चवीलाही भारी. चला तर मग आजची ही ताकतवची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.